काल दिनांक 25 तारखेला आंबळनेर या ठिकाणी राजीव साहा हा बंधुभावा या ठिकाणी याचं कीर्तन होतं। त्या कीर्तनामध्ये त्याने 4 वर्णव्यवस्था सांगितली, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र। हे जी वर्णव्यवस्था आहे, ह्या वर्णव्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने भारताला संविधान सुपूर्द केलं आणि हे संविधान दिलं, ते संविधान आणि वर्णव्यवस्था या दोघांची त्या ठिकाणी मांडणी ती मांडणी करत असताना संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे। जेव्हा ही वर्णव्यवस्था होती त्यावेळेस या ठिकाणचे जे काही लोक होते, भारतामध्ये राहणारे जे काही 18 पगड जातीचे जे लोक होते ते चांगल्या पद्धतीचं होते, अशा प्रकारचं त्याला पहिलं वक्तव्य केलेलं आहे। दुसरं वक्तव्य तो असं म्हणतो की या ठिकाणी राहणारे जे काही लोक आहेत, मग ते तेले असतील, चामार असेल, सोनार असेल, मातंग असेल, तांबोळे असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या लोकांना याने उद्देशून असं म्हटलं की या लोकांना संविधानाच्या माध्यमातून जे कास्ट सर्टिफिकेट मिळतं आहे, ज्या सवलती मिळत आहेत त्या चुकीच्या मिळत आहेत। तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी की संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे। जर संविधान नाही राहिलं असतं, वर्णव्यवस्था राहिली असती, तर या ठिकाणी समाजाचं आणि भारत देशाचं या ठिकाणी चांगलं नाव झालं असतं। म्हणजे संविधान चुकीचं आहे या पद्धतीचं जे काही वक्तव्य आहे, हे वक्तव्य त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुखातून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। म्हणून संविधान चुकीचं आहे। संविधानासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 4 मुलं या ठिकाणी वाईट टाकली, त्यांची 4 मुलं एक्सपायर झाले आणि आज या समाजावर फक्त विशिष्ट एका जातीच्या समाजावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं नाही। संविधानामध्ये 18 पगड जाती, SC, ST, NT, VGNT, OBC 85% जातीचे लोक या ठिकाणी लाभ घेत आहेत। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, ज्या पद्धतीने हा व्यक्ती अशा प्रकारचं वर्णन करतो, या बोलतो, तर याच्यामुळे आमच्या या ठिकाणी भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। म्हणून संविधानाबद्दल बोलल्यानंतर याच्यावर सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो। 153A 295A या पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 2023चा BNS जो काही कायदा 173 प्रमाणे याच्यावर देशद्रोह आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर हा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही रात्रीपासून या ठिकाणी संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी 8 वाजेपासून बसलेलो आहे। आता जवळजवळ 12 वाजता आहेत। या ठिकाणची जी काही पोलीस प्रशासन आहे, ते पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगतं की त्या ठिकाणी अंमळनेरला तो व्यक्ती बोललेला आहे। अंमळनेरला बोलल्यानंतर तिथं त्याचा गुन्हा दाखल होईल। तिथल्या PIशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर तो PI असं म्हणतो की आमचा लीगल ॲडवायझर दुसऱ्या दिवशी 11 वाजता येईल आणि 11 वाजता आल्यानंतर आम्ही बघू। म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाला ह्या बंधुभावाने आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवलेला आहे। याच्यावर पोलीस प्रशासनाचा मोठा दबाव आहे, म्हणून याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। हेच नाही तर रात्री 3 वाजता एक घाणेरड्या कॉमेंट्स आमच्या समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत, यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणून आमचं संपूर्ण या ठिकाणी भीमसैनिकांचं हे म्हणणं आहे, जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।